जबरदस्तीने धर्मांतरण करायला भाग पाडल्याचा एक सगळाच प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आलेला आहे आणि हे सगळंच प्रकरण जे आहे ते उज्ज्वला गौड ज्या समस्त हिंदू आघाडीच्या खरं तर पदाधिकारी आहेत त्यांनीच हे सगळं प्रकरण समोर आणलेलं आहे. त्या स्वतः माझ्याबरोबर आहेत. या प्रकारात नेमकं या घटनेमध्ये काय घडलंय हे त्यांच्याकडून थेटपणे जाणून घेणार आहोत, कारण काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत ज्यामध्ये त्या अगदी आक्रमकपणे हे प्रकरण ज्याच्याकडून घडलेलं आहे त्या व्यक्तीच्या सलूनमध्ये जाऊन सलूनला काळं वगैरे फासताना दिसत आहेत. ताई, हे नेमकं प्रकरण काय आहे? मी रणरागिणी महिला विचार मंचाची संस्थापिका अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे समस्त हिंदू आघाडीची पदाधिकारी आहे. काल मला एक फोन आला की एका मुलीचं धर्मांतरण झालंय, कलमा पडून झालाय, 3दा कबूलनामा तिचा घेतलेला आहे आणि हे सगळं व्हिडिओवर झालेलं आहे. म्हणजे लग्नही ऑनलाईन लावलं गेलेलं आहे. पण हे लग्न ज्या अरमान सोबत लावलं गेलं तो अरमान आधीच तिला 3 महिने रूमवर घेऊन राहत होता आणि त्यांनी तिच्याकडनं शरीर सुख उपभोगून घेतलं आणि नंतर तिला कलमा पडून असं प्रूफ रेडी केलं, कारण त्याला पळून जायचं होतं तिला सोडून, तिच्याबरोबर कंटिन्यू राहायचं नव्हतं. म्हणून त्यांनी या सलूनमध्ये असलेला जावेद आणि शाकिब या दोघांना हाताशी घेऊन स्वतः तर गुजरातमध्ये पळून गेला, परंतु या दोघांना सांगितलं की तिला रूमच्या वरती न्या, सलूनच्या वरती तिच्याकडून कलमा पडून घ्या, कबूलनामा करून घ्या आणि तिला निकाहनामा तिचा ऑनलाईन करून घ्या माझ्याशी व्हिडिओ कॉलवर. हे सगळं त्यांनी करून घेतलं, त्याचा व्हिडिओ शूट केला, जेणेकरून ही मुलगी पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावर बलात्कार झालेला आहे किंवा मला लग्नाचा आमिष दाखवून माझ्याबरोबर शरीर संबंध ठेवलेले आहेत हे तिने सांगू नये यासाठीचं प्रूफ त्यांनी रेकॉर्ड सगळं करून ठेवलं होतं. आणि याच्यामध्ये हे संगनमतानी झालेलं आहे. शाकिब, जावेद आणि अरमान जो आता फरार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये ही मुलगी आहे, तिने तुमच्याशी कॉन्टॅक्ट नेमकं कसं केलं? फोनवरून तिला माझा नंबर मिळाला आणि फोन नंबरवरून तिने मला कॉन्टॅक्ट केला तिच्या की तिला माझ्या मदतीची गरज आहे, तिच्याबरोबर असं असं झालेलं आहे. सर्व पुरावे तिने मला दिले आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली. परंतु ती महाराष्ट्राच्या बाहेरची असल्यामुळे तिला कोणी नाहीये अशा भावनेमध्ये असलेले जे जावेद आणि शाकिब आहे, त्यातला जावेद हा तिला शिव्या देत होता फोनवरून कंटिन्युअस, ते आम्ही ऐकलं आणि त्याला असं वाटलं की ती एकटी आहे. परंतु जेव्हा तो कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एंट्री केली आणि मी तिच्याबरोबर जेव्हा आतमध्ये आले त्यांच्या मागे मागे, त्यावेळेस त्या जावेदने मला देखील शिवी दिली आणि ती शिवी मला सहन न झाल्यामुळे मी जावेदच्या 2 थोबाडीत पण ओढलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, कारण कोणी येईल, जावेद हा इथला नाही आहे, तो दिल्लीचा, इथे धंदा करायला तो आलेला आहे. कोणी यावं आणि आज महिला मुलींना शिवीगाळ करावी हे आमच्या धर्मात आम्हाला चालत नाही. आम्ही हे सहन करणार नाही आणि आम्ही त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याला थोबाडीत दिली. हे सगळं प्रकरण कुठेतरी आर्थिक व्यवहारातून झालं असं सुद्धा एक दुसरी बाजू सांगितली जाते. तर ही बाजू नेमकी आर्थिक व्यवहार त्याला नंतर जोडला गेला, कारण हा कबूलनामा, हा निकाहनामा, अरमाननी तिच्याबरोबर राहणं आणि या सगळ्यांनी तिला ब्लॅकमेल करणं यासाठीच तिने बाहेर तोंड उघडू नये म्हणून जावेदनी तिला बळजबरी 1 लाख रुपये देऊ केले. ते 1 लाख रुपये तिच्या अकाउंटला टाकले, तिला गावी पाठवून दिलं. परत एप्रिल महिन्यात ती कामधंद्याच्या, कारण तिला आईबाप नाहीये, एप्रिल महिन्यात 1 तारखेला ती परत पुण्यामध्ये आली. एखाद्या सलूनमध्ये तिला जॉब मिळाली ह्या अपेक्षेने, परंतु जावेदनी तिला असं धमकवलं की तू कुठेही काम करायचं नाही माझ्या सलून शिवाय, आणि जर तुला करायचं असेल तर तू मला माझे 1 लाख रुपये जे मी तोंड बंद करण्यासाठी दिले होते ते मला दे. असा व्यवहार झाला. याला आर्थिक व्यवहाराचा रंग देणं खूप चुकीचं आहे. या सगळ्यामध्ये जे काही झालं या मुलीच्या संगनमताने झालं होतं का सुरुवातीपासून? मात्र संगनमताने म्हणजे तिला आई वडील नाही, ती पुण्यामध्ये एकटी आहे, तिला घरी कोणीही नाहीये, तिची एकच बहीण तिच्या गावी पश्चिम बंगालमध्ये अपंग बहीण आहे, तिच्या मागे कोणी नाहीये. हे सगळं साध्य करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अरमाननी अडकवलं. अरमान सातत्याने तिच्यासोबत सगळे उपभोग घेत होता तिचे आणि 3 महिन्यानंतर त्यांनी तिला सोडून पळ काढलेला आहे. म्हणजे आता हे संगनमतानी झालं की दबावातून झालं हे सगळं अजून गुलदस्त्यात आहे, कारण ती मुलगी प्रचंड घाबरलेली आहे. ती काहीही बोलत नाहीये, परंतु तिचे सर्व पुरावे माझ्याकडे तिने दिलेले. या सगळ्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय का आणि कुठल्या कलमांतर्गत झालाय काही याविषयी? आम्ही काल 1 वाजता दुपारी तिच्याबरोबर कोथरूड पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी या ठिकाणी सरळ अरमानवर 376 आणि धर्मांतरण हा गुन्हा दाखल होतोय. परंतु तिथे आतमध्ये 5 तास जे काही तिची चौकशी सुरू होती, त्यानंतर मी तिला भेटले. ती म्हटली की मुझे बहुत डर लग रहा है, मेरा कहीं पे नाम आ सकता है. या भीतीने त्या मुलीनी अरमानचं नाव घेण्यास नकार दिला आणि रात्री 11:30 वाजता, म्हणजे 11.5 तास आम्ही तिथे थांबलो त्या मुलीला न्याय मिळेल म्हणून. परंतु त्या मुलीनी जो जबाब दिलेला आहे त्याच्यामध्ये अरमानचं नाव तिने घेतलं नाही. तिने फक्त जावेद आणि
त्या दुसऱ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे, परंतु अरमान यामध्ये सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे. अरमानवर बलात्काराचा गुन्हा आणि धर्मांतरणाचा गुन्हा दाखल व्हावा, पोलिसांनी तो दाखल करून घ्यावा. कारण ती मुलगी माहीत नाही कुणाच्या दबावाखाली, जे तिने मला सगळं उघडपणे सांगितलं, ज्याचे प्रूफ माझ्याकडे आहेत, ते तिने तिथे सांगण्यास नकार का दिला, हे या सगळ्या गोष्टी देखील आज गुलदस्त्यात आहेत. ताई, बऱ्याचदा एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे थोडासा, की बऱ्याचदा असं होतं की अशा पद्धतीच्या ज्या पीडित महिला असतात त्यांना आधार देण्यासाठी काही वेळा राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते पुढे येतात, हे प्रकरण सुरू होतं, मात्र अचानकपणे मग त्या परत बॅकफुटला गेलेल्या पाहायला मिळतात. जसं तुम्ही म्हणता की तिच्यावर दबाव असेल, काही असू शकतं, पण तिने नाव नाही घेतलं. जर या प्रकरणात तसंच काही पुन्हा उघडकीस आलं तर? हो, मग तसंच जर काही याच्यामध्ये उघडकीस आलं तर ज्यांनी तिला भाग पाडले नाव मागे घ्यायला त्याच्यावरही शिक्षा व्हावी, त्यालाही शिक्षा व्हावी, त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हावा. आम्ही मारलं हे सगळीकडे दाखवलं जातंय. मी तर ज्या जावेदला मारलेला आहे त्या जावेदनी मला देखील शिवी दिली आणि मी ती शिवी मला सहन झालेली नाहीये, त्यामुळे मी त्याला मारलं. मग माझ्यावर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर कोथरूड पोलीस स्टेशन माझ्यावर गुन्हा दाखल करू शकतं ना. पण त्या मुलीला जर दबाव आणला गेला असेल की नाव घेऊ नको किंवा इथे हा विषय वाढवू नको, असं जो कोण दबाव टाकत असेल तो पण त्याच्यामध्ये तेवढा मग त्याला जबाबदार आहे. हा जो तुम्ही म्हणताय अरमान असेल किंवा जावेद, ही जी काही आता मुलं आहेत ज्याच्याबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं किंवा तिच्याकडून हे सगळं कबूल करून घेण्यात आलं होतं, त्या मुलाची या सगळ्यावर आता भूमिका काय? तो तिच्याबरोबर राहायला तयार आहे का की नाहीच तयार आहे? 3 महिने राहून झालं त्या मुलाचं. राहून झाल्यानंतर त्याला ती नको होती, मग तो पळून गेला गुजरातमध्ये. परंतु तो पळून गेला, मग आता ही काहीतरी आवाज उठवेल किंवा बलात्कार झालाय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. मग ते तिने सिद्ध करू नये म्हणून तिला 1 लाख रुपये देऊ केले आणि तिचा कबूलनामा करून घेण्यात आला. तिला व्हिडिओ कॉलवरून अरमानशी लग्न लावण्यात आलं, जेणेकरून यांच्याकडे प्रूफ राहील की हे बलात्कारी नाही आहेत. पण हे आमच्याकडे सगळं आलेलं आहे, त्यामुळे पाठपुरावा आम्ही याचा करणार. आणि अरमान, जावेद हे जे आहेत व्हिडिओ काढणारे ते पण त्याच्यामध्ये तेवढेच गुन्हेगार आहेत. या मुलीला मात्र आता या मुलाबरोबर राहायचं नाहीच आहे का, असं तिने काही सांगितलंय का, किंवा ही केस मागे ती घेणार नाही? ती संपूर्ण दबावाखाली आहे. ती कालपासनं मला हेच बोलतीये की सॉरी, तुम्ही सांगितलं तसं मी म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं ते मी पोलीस स्टेशनमध्ये नाही सांगितलं, त्यामुळे तुम्ही नाराज झालात. 11 तास आम्ही तिच्याबरोबर होतो, परंतु 11 तासात तिने अरमानचं नाव जे मला पूर्ण तिने डिटेल सांगितलं ते तिने तिथे का घेतलं नाही, या गोष्टीचा आम्हाला संशय आहे की तिला काही दबाव आणला गेला किंवा तिला लपवण्यासाठी काही भाग पाडलं गेलं. ह्या गोष्टी सगळ्या आहे. ती आत्ता घाबरलेली आहे ती मुलगी, त्यामुळे ती नाव या तिघांनी आणखीन काही अशी प्रकरणं केली आहेत का, असं कुठं काही? हा आता जावेद या मुलासाठी 2 लेडीज त्या पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या. त्या लेडीज जावेदवर गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे असा सातत्याने सूर लावून होत्या की जावेदचं नाव तू घेतलंच कसं काय, हे त्या मुलीला सारखं त्या धमकवत होत्या. मग आता त्या मुलींचा जावेदकडून काही फायदा आहे का? कुठे काही स्पा सेंटर वगैरे चालतात का अनधिकृत, किंवा त्या स्पा सेंटरला जावेद मुली पुरवतो का, अशा संगनमताने त्या आल्या होत्या का? या पण सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. आता तुमची फायनली या सगळ्यावरती भूमिका काय आणि हे प्रकरण कुठपर्यंत लावून धरण्याचं? भूमिका म्हणजे ह्या गोष्टी सातत्याने घडतायत समाजामध्ये, परंतु मुलींना जर असं घाबरवण्यात आलं आणि त्या जे आमच्याकडे, मी तर कुठेही प्रूफ देऊ शकते, माझ्याकडे त्या मुलीचे सगळे प्रूफ आहेत, परंतु आता 5 तास पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला बाहेर काढून आतमध्ये तिच्याशी काय संपर्क साधला गेला, तिच्याशी कोण कोण बोललं, काय काय बोललं, हे ती काही सांगत नाहीये. परंतु आमची भूमिका हीच राहणार आहे की जावेद आणि तो अरमान या दोघांवर कडक कायदा वापरून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, जेणेकरून समाजामध्ये अशा निराधार मुलींना परत ते फसवू शकणार नाहीत. नक्कीच आपण बघतोय की ह्या सगळ्याच प्रकरणामध्ये आता गुन्हा तर दाखल झालेला आहे, मात्र मुख्य आरोपी कुठेतरी या गुन्ह्यातून बाहेर पडतो की काय अशी शंका उपस्थित होतीये. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणातले पुरावे आमच्याकडे असल्यामुळे जरीही तसं शक्यता निर्माण झाली तरी आम्ही तसं होऊ देणार नाही, अशी भूमिका उज्ज्वला गौड यांनी सुद्धा घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी नेमकं आता काय उघडकीस येतं, पोलीस तपास नेमका कसा करतात आणि या दोघांवरतीही कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.